विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता मधील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक काळ आणि काम. जसं मी म्हटलं की महत्त्वाचा टॉपिक हा प्रत्येक परीक्षेत म्हणजे पोलीस भरती परीक्षा असेल, सरळ सेवा, MPSC, ऑलमोस्ट प्रत्येक परीक्षेत 1 ते 2 प्रश्न हमखास यावर विचारले जातात. म्हणजेच हा प्रत्येक परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाचा टॉपिक आपल्यासाठी आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हा टॉपिक कॉन्सेप्ट आणि शॉर्ट ट्रिक्स या दोन्हीच्या आधारावर आपण शिकणार आहे मित्रांनो. चला तर पहिला प्रश्न घेऊया आपण काळ आणि कामचा. हां, तर पहिला प्रश्न बघा. प्रश्नामध्ये असं म्हटलं आहे की एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी एकूण 15 दिवस लागतात. तर दोघा मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? एका माणसाला 10 दिवस, दुसऱ्या माणसाला त्याच कामासाठी 15 दिवस. म्हणजे एका कामासाठी 10 दिवस लावतो, बी तेच कामासाठी 15 दिवस लावतो. तर दोघा मिळून तेच काम किती दिवसात करेल? तर मी तुम्हाला एक LCM वाला कन्सेप्ट म्हणजे लसावी मेथडनी पण कसं सोडवायचं, म्हणजे कॉन्सेप्टच्या आधारावर कसं सोडवायचं ते आपण बघणार आहे. तर एला 10 दिवस, बीला 15 दिवस. त्या दोघांचाही जर का लसावी घेतला म्हणजेच आपलं पूर्ण काम मिळेल आपल्याला. इथे टोटल वर्क मिळेल, ज्याला आपण म्हणू टोटल वर्क किंवा पूर्ण काम. तर 10 आणि 15चा लसावी किती होईल मित्रांनो? आपला 30. लसावी म्हणजे आपल्याला माहिती असेल, लसावी घ्यायचा म्हणजे काय करायचं? सगळ्यात सोपी पद्धत लसावीची. ज्याही नंबरचा लसावी घ्यायचा आहे, ज्याही संख्येचा लसावी घ्यायचा, त्यापैकी सगळ्यात मोठ्या संख्येचा पाढा म्हणायचा. मोठ्या संख्येचा असा पाढा म्हणायचा की छोट्या संख्येनी पूर्ण भाग जाईल. मोठी संख्या कुठली आहे? 10 आणि 15ची 15. तर 15 एक 15. 10 नी भाग जातो का? 15 मध्ये नाही जात. तर 15 दुने 30. 10 नी भाग जातो का 30 मध्ये? येस. म्हणजे लसावी काय झाला आपला? 10 आणि 15चा 30. मोठ्या संख्येचा असा पाढा म्हणायचा जो छोट्या संख्येनी पूर्ण भाग जाईल. ठीक आहे, म्हणजेच लसावी म्हणजेच आपलं पूर्ण काम, टोटल वर्क किती झालं? 30. आता 30 काम करण्यासाठी याला 10 दिवस लागतात, म्हणजे एका दिवसात हा 3 काम करेल. म्हणजे असं समजूया की 30 टोटल खुर्च्या बनवायच्या आहे, 10 दिवस लागतो, म्हणजे एका दिवसात तो 3 खुर्च्या बनवेल. बी नावाचा माणूस 30 खुर्च्यांसाठी 15 दिवस लावतो, म्हणजे एका दिवसात तो 2 खुर्च्या बनवेल. म्हणजेच आता शेवटी काय म्हटलं तर दोघा मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर दोघं मिळून जातील तर एका दिवसात 3 खुर्च्या, बी एका दिवसात 2 खुर्च्या. तर दोघा मिळून एका दिवसात किती? 5 खुर्च्या. तर टोटल किती खुर्च्या बनवायच्या? 30. तर 5 ने भाग दिला तर किती होईल? 5 × 30. म्हणजेच किती दिवस लागतील? 6 दिवस लागतील. दोघं मिळून तेच कामाला 6 दिवसात पूर्ण करतील. तर हा झाला, ही मेथड आपण ज्याला म्हणू की लसावीच्या आधारावर, LCM च्या आधारावर आपण सॉल्व केलं. उत्तर किती आलं? 6 दिवस. ह्याच प्रश्नाला आपण ह्या ट्रिक्सच्या माध्यमातून ह्या प्रकारे सॉल्व करता येते मित्रांनो. इकडे बघा. तर इथे दोघांचाही वेळ दिला होता. एला 10 दिवस लागतात आणि बीला 15 दिवस लागतात. तर दोघांच्याही वेळेचं काय करायचं? गुणाकार. इथे मी सूत्र लिहून देतो तुम्हाला, गुणाकार. दोघांच्याही वेळेचं गुणाकार भागीला दोघांच्याही वेळेचं बेरीज. दोघांच्याही वेळेचं बेरीज म्हणजेच कसं झालं? दोघांच्याही वेळ, एला किती वेळ लागते? 10 दिवस, बीला किती वेळ लागते? 15 दिवस. दोघांच्याही वेळेचा गुणाकार घेतला भागीला दोघांच्याही वेळेचं बेरीज घेतली. 10 + 15. तर 10 × 15 किती झाले आपले? 150. 150 भागीला 10 + 15 किती? 25. तर 25 ने भाग दिला तर 25 × 150. म्हणजेच किती दिवस? 6 दिवस लागेल. तर ही झाली आपली ट्रिक्स. याला आपण जे म्हणू की ट्रिक्स मेथड, आणि याला आपण म्हणू की LCM मेथड किंवा लसावी मेथड. लसावी मेथड. तर दोन्ही पद्धतीने एकदम अत्यंत सोपी आहे. फक्त ह्यामध्ये काय करायचं असते, जेव्हा आपण ट्रिक्स अप्लाय करतो, जेव्हा टाईप चेंज होईल त्यामध्ये आपली ट्रिक्स पण हळूहळू चेंज होत जाईल. आणि लसावी मेथडनी, सेम मेथडनी कुठल्याही टाईपचा प्रश्न असेल टाईम अँड वर्कचा, तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचा प्रश्न हा एकाच ॲप्रोचने, एकाच मेथडनी सॉल्व करता येईल मित्रांनो. ठीक आहे, तर सगळ्यांना समजलं असेल, दोन्ही मेथड समजल्या असेल, लसावी आणि ट्रिक्स. तर चला बघूया आपला दुसरा प्रश्न पटकन. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा मित्रांनो, काय म्हटलं आहे? एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. तर दोघा मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? याआधी जो प्रश्न बघितला सेम प्रश्न आहे, त्याचा सारखाच प्रश्न आहे. तर आपण दोन्ही मेथडनी बघूया पटकन. तर एक व्यक्ती म्हणजे आपण त्याला ए मानू. तर ए व्यक्तीला एका कामाला 20 दिवस लागेल, बी व्यक्तीला त्याच कामाला किती? 30 दिवस लागेल. तर 20 आणि 30चा LCM म्हणजे लसावी. तर लसावीसाठी काय करतो आपण? मोठ्या संख्येचा पाढा म्हणतो जो छोट्या संख्येने भाग जाईल. 30चा पाढा म्हणूया. 30 × 1 = 30. 20 नी भाग जातो का? नाही. 30 दुने 60.
20नी भाग जातो का, 20 त्रिक 60, म्हणजे आपले लसावी झाला 60. तर 60 म्हणजेच आपलं पूर्ण काम. आपण याला असं समजू की 60 खुर्च्या बनवायच्या, याला 20 दिवस लागतात. तर 60 खुर्च्याला 20 दिवस म्हणजे एका दिवसाला 3 खुर्च्या, 60 खुर्च्याला 30 दिवस म्हणजे बी एका दिवसाला 2 खुर्च्या बनवेल. तर आता दोघा मिळून जातील तर एका दिवसात किती करतील? एका दिवसाला ए 3 खुर्च्या, बी 2 खुर्च्या, दोघे मिळून जातील तर एका दिवसाला 5 खुर्च्या. तर टोटल 60 खुर्च्या बनवायला किती दिवस? तर 5नी भाग देऊ तर 12 पंचे 60. तर किती दिवस लागणार मित्रांनो? 12 दिवस लागणार. तर ह्या मेथडनी काढलं आपण उत्तर किती आलं? 12 दिवस. आता यालाच आपल्या ट्रिक्स मेथडनी, जे ट्रिक्स मेथड काय होती? दोघांच्याही वेळेचा गुणाकार भागिला दोघांच्याही वेळेची बेरीज. त्या दोघांच्याही वेळेचा गुणाकार, तर एचा वेळ किती होता? 20 दिवस, बीचा वेळ 30 दिवस. दोघांच्याही वेळेचा गुणाकार 20 × 30 आणि दोघांच्याही वेळेचं बेरीज 20 + 30 म्हणजे 20 × 30 झालं आपलं 600. 600 भागिला 20 + 30 किती झालं आपलं? 50. म्हणजेच आपण याला भाग दिला तर किती झालं हे? 60 भागिला 5 दॅट इज 12 दिवस उत्तर. 12 दिवस उत्तर म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे मित्रांनो, आपण दोन्ही मेथडनी बघितलं. ही आपली ट्रिक्स मेथड झाली आणि ही आपली लसावी मेथड झाली. ठीक आहे मित्रांनो, क्लिअर? चला लगेच पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा कसा आहे. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 4 दिवस लागत आहेत, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 6 दिवस लागत आहेत. त्याच टाईपचा प्रश्न आहे मित्रांनो. टाईप 1. आज सध्या आपण यामध्ये टाईप 1च बघतोय, म्हणजे ज्यामध्ये एका व्यक्तीचा वेळ दिलेला असतो, दुसऱ्या व्यक्तीचा वेळ दिला असतो आणि दोघा मिळून किती दिवसात हे विचारलं जातं. तर एका व्यक्तीला, पहिल्या व्यक्तीला आपल्याला 4 दिवस लागतात, म्हणजे ए नावाचा माणूस त्याच कामाला 4 दिवसात करतो, बी नावाचा माणूस त्याच कामाला किती? 6 दिवसात करतो. तर दोघांचाही LCM म्हणजे लसावी 4 आणि 6चा LCM किती झाला? 12. मोठ्या संख्येचा पाढा. 6 दुने 12, 4 त्रिक 12. तर 4 3 जा 4 त्रिक 12 आणि 6 दुने 12. म्हणजेच इथे एचं एका दिवसाचं काम मिळालं 3 खुर्च्या आणि बीचं एका दिवसाचं काम किती आहे? 2 खुर्च्या. आणि दोघा मिळून किती खुर्च्या बनवायच्या? एकूण 12 खुर्च्या. तर दोघे मिळून जातील तर एका दिवसात किती खुर्च्या बनवतील? 5. ते एका दिवसात दोघे मिळून 5 खुर्च्या, तर 12 खुर्च्याला किती दिवस? तर 5नी भाग देऊ आपण. तर 5 दुने 10, उरले किती? वर 2. 2 भागिला किती आले? 5. म्हणजे 2 2/5 दिवसात दोघे मिळून काम पूर्ण करतील. 2 2/5 जे की ऑप्शन आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1. पहिला पर्याय जो आहे. यालाच आपण ट्रिक्सच्या मेथडनी जर का केलं तर ज्यामध्ये काय करतो आपण? दोन्हीच्या वेळेचं गुणाकार, म्हणजे ए व्यक्तीला 4 दिवस आणि बी व्यक्तीला 6 दिवस, तर 4 × 6 आणि दोघांच्याही वेळेचा बेरीज 4 + 6. तर 6 चोक 24 झालं आणि इथे 4 + 6 10. पुन्हा याला भाग दिला तर आपलं आलं हे 12/5, जे की आपण ऑलरेडी इथे केलं 12/5. तर याचं उत्तर किती येते? 5नी भाग दिल्यावर 2 2/5. 2 2/5 दिवस उत्तर आलं आपलं मित्रांनो. चला दोन्ही पद्धतीने आपण सोडून बघतो आहे. दोन्ही पद्धतीने आपण इथे सोडून बघितलं आहे. तर हा झाला टाईप 1चा तिसरा प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो आपण. हा टाईप 2. आता आपण आतापर्यंत एका टाईपचे प्रश्न बघितले. आता आपण थोडासा इथे प्रश्न विचारण्याची शैली बदलेल त्यांची. यालाच आपण टाईप 2 म्हणतो आपण मित्रांनो. तर बघा यामध्ये थोडंसं चेंजेस होईल. बघा, एक काम करण्यासाठी ए व बी ला 20 दिवस लागतात. एकटा ए तेच काम करण्यासाठी 30 दिवसात करतो, तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर बघा इथे कंबाईन टाइम दिलेला आहे, म्हणजे दोघा मिळून ए + बी दोघे मिळून जातील तर एका कामाला 20 दिवसात करतील. म्हणजेच दोघे मिळून ए व बी म्हणजेच ए आणि बी म्हणजेच ए + बी आपण त्या पद्धतीने लिहू. आणि ज्या कामाला हे दोघे 20 दिवसात करतात तेच काम ए एकटा तेच काम किती दिवसात? 30 दिवसात. तर ह्या पद्धतीने मी लिहिलं. तर जे काही टोटल वर्क आहे आपलं, टोटल वर्क त्याच कामाला इथे 20 दिवसात करतो आणि त्याच कामाला ए एकटा 30 दिवसात. तर 20 आणि 30चा लसावी आपला किती होतो मित्रांनो? 60. लसावी किती झाला? 60. म्हणजे आपलं पूर्ण काम असं समजू आपण की 60 खुर्च्या बनवायच्या आहे. तर 60 खुर्च्यासाठी याला 20 दिवस लागतात ह्या दोघांना. म्हणजे एका दिवसात हे 3 खुर्च्या बनवत असणार. एका दिवसात ए एकटा 2 खुर्च्या बनवत असणार. तर इथे बघा हे एका दिवसाचं काम आहे. तर हे 3 जे एका दिवसाचं काम आहे कुणाकुणाचं काम आहे? ए आणि बी मिळून दोघेही जातील तर एका दिवसात 3 खुर्च्या बनतील. आणि ए एकटा जाईल तर एका दिवसात किती? 2 खुर्च्या बनवेल. ए एकटा एका दिवसात 2 खुर्च्या बनवतो,
तर मला सांगा बी एकटा एका दिवसात किती खुर्च्या बनवत असेल? बघा, ए एकटा किती खुर्च्या बनवतो? 2. आणि ए आणि बी दोघेही गेले तर एका दिवसात किती खुर्च्या बनतात? 3. तर ए आणि बी मध्ये ए एकटा तर आपल्याला माहिती आहे की 2 खुर्च्या बनवतो, म्हणजेच याचा अर्थ बी एकटा एका दिवसात किती खुर्ची? 1 खुर्ची बनवत असणार. बिकॉज ए प्लस बी, ए आणि बी दोघे मिळून 3, म्हणजेच आपल्याला माहिती आहे ए त्याच्यापैकी 2 खुर्च्या बनवतो, इथे दिलेला आहे, म्हणजेच बी एकटा एका दिवसात 1 खुर्ची बनवत असणार. तर प्रश्न काय विचारला मित्रांनो बघा, तर बी एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? तेच काम म्हणजे किती? टोटल काम. तर मला सांगा बी एका दिवसात 1 खुर्ची बनवतो, तर टोटल काम किती करायचं आहे? 60 खुर्च्या. तर किती दिवस लागणार? 1च्या हिशोबाने 60 खुर्च्या बनवायला त्याला 60 दिवस लागणार. 60 दिवस आपलं उत्तर असेल मित्रांनो. ठीक आहे, तर बघा इतक्या सोप्या पद्धतीने सोडवला जाऊ शकतो, लसावी पद्धतीने सुद्धा. आणि यालाच आपण ट्रिक्सच्या माध्यमातून करायचं आहे. तर टाईप 2 साठी ट्रिक थोडी चेंज होते इथे. लक्षपूर्वक बघा मित्रांनो. तर ट्रिकच्या माध्यमातून आपण याला असं सॉल्व करू की इथे दोघांच्याही वेळेचा काय आहे? ए आणि बी दोघांच्याही वेळेचा काय आहे? गुणाकार. तर दोघांच्याही वेळेचा म्हणजे एचा वेळ इंटू ए प्लस बीचा वेळ भागिला एचा वेळ मायनस ए प्लस बीचा वेळ. बिकॉज आपल्याला इथे बी एकटा किती दिवसात करेल, तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे काढायचं आहे. म्हणजेच आपलं सूत्र असं बनेल की एचा वेळ इंटू ए प्लस बीचा वेळ, आणि इथे काय होईल म्हणजे दोघांच्याही वेळेचा गुणाकार आणि दोघांच्याही वेळेचा फरक, असं समजा त्याला सोप्या पद्धतीत. दोघांच्याही वेळेचा गुणाकार आणि दोघांच्याही वेळेचा फरक घ्यायचा आहे. तर दोघांच्याही वेळेचा गुणाकार म्हणजे किती होईल? एचा वेळ 30 इंटू ए प्लस बीचा वेळ 20, आणि दोघांच्याही वेळेचा फरक काढायचा म्हणजेच मोठ्या संख्येतून नेहमी लहान संख्या वजा करायची. तर फरक काढायचा म्हणजेच मोठी संख्या कोणती आहे? ए ला लागणारा वेळ. तर एचा वेळ मायनस ए प्लस बी दोघांचाही वेळ, मोठी संख्या मायनस लहान संख्या. तर म्हणजेच आपल्याला इथे किती होईल? 30 इंटू 20 झालं आपलं 600. 600 भागिला 30 मायनस 20 म्हणजेच 10. 00 कॅन्सल, आणि आन्सर आला आपलं मित्रांनो 60 दिवस. 60 दिवस आपलं उत्तर. तर बघा टाईप 2 मध्ये आपले जे ट्रिक्सचं जे सूत्र आहे ते ह्या पद्धतीने चेंज होते. इथे आपल्याला दोघांच्याही वेळेचा गुणाकार भागिला दोघांच्या वेळेचा फरक करायचं होतं, आणि टाईप 1 मध्ये तेच दोघांच्या वेळेचं बेरीज आपण करतो. आणि जे लसावीवाला जो अप्रोच आहे आपला, जी मेथड आहे, त्यामध्ये काही चेंज करायची गरज नाही. दोघांचा मिळून वेळ दिलेला असेल की ए एकट्याचा किंवा बी एकट्याचा दिलेला असेल, आपल्याला त्याच पद्धतीने ते सॉल्व करायचं असते. ठीक आहे मित्रांनो, मला वाटते टाईप 2 चा प्रश्न आपल्याला व्यवस्थितपणे समजलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया, सेम टाईपवरचा आपण. टाईप हा 3 चा. तर एक काम करण्यासाठी ए व बी ला 10 दिवस लागतात. नाही, सारखाच प्रश्न आहे, त्याच टाईपचा प्रश्न आहे बघा. हां, ए व बी ला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, आणि तेच काम ए एकटा 20 दिवसात पूर्ण करतो. तर बी एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? जर का आता आपल्याला ह्या छोट्या ट्रिक्स मेथडनी करायचं असेल तर एकदम सोप्या पद्धतीने असं होईल, दोघांच्याही वेळेचा गुणाकार म्हणजेच 20 इंटू 10 भागिला दोघांच्याही वेळेचा फरक 20 मायनस 10. तर हे किती झालं मित्रांनो? इथे याला आपण सॉल्व करू. तर 20 इंटू 10 झालं आपलं 200. 200 भागिला 20 मायनस 10 आपलं 10. 00 कॅन्सल, आणि आपलं उत्तर आलं 20 दिवस. 20 दिवस आपलं उत्तर असेल मित्रांनो, जे की पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे, तर हा झाला ट्रिक्सने मेथड. आणि आपल्या लसावी अप्रोचने आपण याला असं करू की ए प्लस बी दोघेही मिळून एका कामाला 10 दिवसात पूर्ण करतात. ए एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर दोघांच्याही वेळेचा लसावी 10 आणि 20चा लसावी होतो आपला 20. मोठ्या संख्येचा पाढा जो लहान संख्येने भाग जाईल. तर 20 म्हणजेच 10नी भाग दिला तर किती आलं? 2, आणि 20नी भाग दिला तर किती आलं? 1. तर हा 1 जे आहे एका दिवसाचं काम आहे. तर एचं एका दिवसाचं काम किती झालं? 1. आणि ए व बी दोघांचंही एका दिवसाचं काम किती आलं? 2. त्यापैकी एचं एका दिवसाचं काम 1 आहे, म्हणजेच बीचं सुद्धा एका दिवसाचं काम किती आलं? 1. तर बीचं एका दिवसाचं काम 1 असेल तर बीला पूर्ण काम करायसाठी पूर्ण काम किती आहे मित्रांनो? आपलं 20. तर बी एका दिवसात 1 काम, तर 20 काम किती दिवसात? 20 दिवसात पूर्ण करेल. हे झालं आपलं लसावी मेथडने, जे की आपलं ट्रिक्सने पण तेच उत्तर आलं होतं मित्रांनो.
चला, आय होप की टाईप 2 आपल्याला एकदम पूर्णपणे क्लिअर झालेला असेल. चला पुढचा प्रश्न बघूया पटकन. हा टाईप 2 चा सेम प्रश्न आहे, सेम टाईपचा आहे. बघा, एक काम करण्यासाठी ए व बी ला 4 दिवस लागतात. तेच काम ए एकटा 6 दिवसात करतो, तर बी एकटा किती दिवसात करेल? तर आपण ट्रिक्सने त्याला सोडवूया पटकन. तर दोघांच्या वेळेचा काय घ्यायचा असतो ट्रिक्सने? आपण गुणाकार. तर 4 × 6 आणि भागीला दोघांच्या वेळेचा काय घेतो आपण? फरक. तर फरकमध्ये नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस. तर 6 - 4. तर याचा 4 सक 24 आणि हे झालं 6 - 4 2. तर 2नी भाग दिला तर किती दिवस? उत्तर 12 दिवस उत्तर येईल आपलं. 12 दिवस उत्तर येईल. म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती आहे मित्रांनो? चौथा. ठीक आहे. तर हे झालं ट्रिक्सनी. याला पटकन आपण लसावी मेथडनी पण करून बघूया. ए प्लस बी दोघे मिळून एका कामाला 4 दिवसात, ए एकटा तेच काम 6 दिवसात. तर 6 आणि 4चा LCM होतो आपला 12, म्हणजे लसावी 12. तर 12ला 4नी भाग दिलं तर 3 आणि 12ला 6नी भाग दिलं तर इथे 2. म्हणजेच एचं एका दिवसाचं काम 2 आहे आणि ए प्लस बीचं एका दिवसाचं काम 3 आहे. म्हणजेच याचा अर्थ बीचं एका दिवसाचं काम 1 येईल. कारण ए एका दिवसात किती काम करतो? 2. आणि ए सोबत बी गेला तर एक काम जास्त होते, म्हणजेच बी एका दिवसात एक काम करत असणार. तर बी एका दिवसात एक काम करेल, तर पूर्ण काम म्हणजेच 12 खुर्च्या. 12 खुर्च्या किती दिवसात बनवेल तो? 12 दिवसात बनवेल. 12 दिवसात बनवेल. जे की आपलं ट्रिक्सनी तेच उत्तर आलं होतं मित्रांनो. चला, तर आपण पटकन टाईप 2चं पुढचं एक्झाम्पल बघितलं. याच्या पुढे एक शेवटचं एक्झाम्पल आपण बघूया. सॉरी, शेवटचं एक्झाम्पल हेच होतं आपल्या याच्या पूर्वीचं. तर ह्या पद्धतीने आज आपण टाईम अँड वर्कचे 2 टाईप शिकलो मित्रांनो, लसावी मेथड आणि ट्रिक्स मेथडनी. तर यापुढे पण टाईम अँड वर्कवरचे आणखी 4 ते 5 टाईप आपल्याला शिकायचे आहे. तर खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हे करता येतात. आणि मी दोन्ही मेथडने आज तुम्हाला शिकवलं. पहिली मेथड लसावी मेथड खूप महत्त्वाची आहे. कारण यापुढे जसजसं आपण पुढच्या टाईपवर जाऊ, जेव्हा टाईप कठीण होत जाईल, तेव्हा आपली लसावीवाली मेथड पटकन आपल्याला उत्तर देईल मित्रांनो. चला, तर आपण आजसाठी इथेच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे टाईप बघणार मित्रांनो. धन्यवाद.